नेक्स्ट प्रॉब्लेम हो गया। a⁵ प्लस b⁵ raised to 45. त्याच्यामध्ये काय म्हणते, द नंबर ऑफ टर्म्स विच आर फ्री फ्रॉम फ्रॅक्शनल पावर्स आता समजा एखाद्या नंबरवर जर फ्रॅक्शनल पॉवर आली तर फ्रॅक्शनल पॉवर कुठलं काम करते, तो नंबरला इरॅशनल बनवायचं काम करते। फ्रॅक्शनल पॉवर काय करते, नंबरला इरॅशनल बनवते। आणि फ्री फ्रॉम फ्रॅक्शनल म्हणजे फ्री फ्रॉम इरॅशनल म्हणजेच कुठले, रॅशनल। म्हणजे ह्याच्या एक्सपान्शन मध्ये किती नंबर्स रॅशनल आहेत हे आपल्याला शोधायचं। सो आपण एक काम करूया, पहिली टर्म लिहूया 45C0 a⁵ b⁵ हे raised to 0 हे raised to 45 प्लस 45C1 a⁵ raised to 44 आणि b⁵ raised to 1 प्लस सो ऑन। आता याच्यामध्ये मी जर व्यवस्थित पाहिलं तर इथं 5 ने भाग जातोय, 5 9 किती झालं 45 म्हणजे आला आपल्याकडे a⁵ आणि b हे 2/3 म्हणजे किती येणार 1। सो दिस विल बी 45C0 a⁵ 45C0 हा नंबर कसला आहे तुमचा, रॅशनल नंबर आहे, 1च आहे त्याची व्हॅल्यू आहे ना। आणि a⁵ डिपेंड्स अपॉन a काय सांगितलं त्यांनी, रॅशनल नंबर। ए जर रॅशनल असेल तर रॅशनलची पॉवर जर तुम्ही 9 केली तर ती सुद्धा काय राहणार तुमचं रॅशनल नंबर राहते। म्हणजे काय, इथं 5 ने भाग गेला म्हणून हा रॅशनल झाला। आणि ह्या टर्म मध्ये बघितलं तर इथं 5 ने पण भाग जात नाही आणि 3 ने पण भाग जात नाही, त्यामुळे हा टोटल नंबर काय बनणार आहे तुमचा, इरॅशनल। मग रॅशनल नंबर मला मिळणार केव्हा, जेव्हा माझ्याकडे 45 ला 5 ने भाग जाणार आणि ह्या बी च्या डोक्यावर जी पॉवर येईल त्याला पण 3 ने भाग जाणार। म्हणजे 3 ने पण भाग गेला पाहिजे आणि 5 ने पण भाग गेला पाहिजे। अशा किती संख्या आहे तुमच्या 45 मध्ये बघूया। 3 ने पण भाग झालेली संख्या 0, 5 ने पण भाग झालेली संख्या 0, 3 ने पण 5 ने पण म्हणजे त्यांचा एलसीएम झाला 15। 3 ने पण भाग गेला पाहिजे, 5 ने पण भाग गेला पाहिजे म्हणजे त्याचा एलसीएम झाला 15। 15 ने भाग गेला पाहिजे म्हणजे 0, 15, 30, 45 भाग झालेल्या संख्या किती, 15 ने भाग झालेल्या संख्या 45 पण 0, 15, 30, 45 म्हणजे 4 टर्म अशा येतील की ज्या काय आहेत रॅशनल। 4 टर्म काय येतील ज्या काय आहेत रॅशनल, बाकीच्या सगळ्या टर्म तुमच्या काय असणार आहेत इरॅशनल। सो याचा आन्सर किती झालं तुमच्याकडे 4। नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, कोएफिशिएंट ऑफ मिडल टर्म in 1 plus x raised to 2n is। ह्याच्या एक्सपान्शन मध्ये मिडल टर्मचा आपल्याला काय लिहायचं आहे, कोएफिशिएंट लिहायचं आहे। त्याच्या एक्सपान्शन मध्ये मिडल टर्मचा काय लिहायचं आहे, कोएफिशिएंट लिहायचं आहे। मग ह्याच्या एक्सपान्शन मध्ये टर्म्स किती येणार तुमच्याकडे 2n प्लस 1 मग 2n प्लस 1 टर्म म्हणल्यानंतर इकडे 2n इकडे n सोडल्या मग मधली टर्म तुमची काय येणार आहे n प्लस 1 टर्म। सो मिडल टर्म इज n प्लस 1 टर्म। मिडल टर्म कुठली तुमची n प्लस 1 टर्म। देयरफॉर tn प्लस 1 दॅट विल बी इक्वल टू 2n/cn। इथे n प्लस 1 म्हणल्यावर इथे किती येणार तुमच्याकडे n इंटू 1 इंटू x रेज टू n आणि इथे 2n मायनस n पण किती आला तुमच्याकडे n। सो याचा कोएफिशिएंट किती आला 2n फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल इंटू 2n मायनस n फॅक्टोरियल। हे तर x रेज टू n तुमचं सिलेक्ट राहणार, हा कोएफिशिएंट होणार नाही। सो 2n ला मी कसं लिहू शकतो बघा आता 2n इंटू 2n मायनस 1 इंटू 2n मायनस 2 इंटू 2n मायनस 3 इंटू 2n मायनस 4 डॉट 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 5 4 3 2 1 अपॉन n फॅक्टोरियल इंटू n फॅक्टोरियल। आता अशा पद्धतीचं आपण एक गणित केले। मी ह्या वर्गातनं काय करतो, हे 2n मायनस 2 हे 2n मायनस 4 असे जे इवन नंबर्स आहेत ते बाजूला काढतो आणि ऑड नंबर्स बाजूला ठेवतो। मग काय होईल माझ्याकडे 2n इंटू 2n मायनस 2 इंटू 2n मायनस 4 डॉट 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 4 2 हे नंबर्स येतील। आणि इकडे राहिलं काय माझ्याकडे
2n minus 1 2n minus 3 dot 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 3 1 upon n factorial into n factorial upon n factorial into n factorial. मग आता काय झालं, ह्या सगळ्यांच्यातून इथून एक 2 बाहेर निघाला, इथून एक 2 बाहेर निघाला, इथून एक 2 बाहेर निघाला. आता हे टोटल किती नंबर्स होते, 2n नंबर्स आहेत. हे मग ऑड झाले n, इवन झाले n. मग हे 2 n वेळा बाहेर निघाला म्हणजे किती आलं, 2n कॉमन आला. आतमध्ये काय काय राहिलं, इथं राहिला n, ह्यातनं 2 बाहेर गेला म्हणजे इथं राहिलं किती तुमच्याकडे n-1, ह्यातनं 2 बाहेर गेला म्हणजे इथे किती राहिलं n-2 अँड सो ऑन 3 इंटू इथं काय राहिलं 2n-1 2n-3 3 इंटू 1 डॉट डॉट अपॉन n फॅक्टोरियल इंटू n फॅक्टोरियल. n-1 n-2 डॉट 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 1 पर्यंत म्हणजेच काय एक n फॅक्टोरियल. सो n फॅक्टोरियल वॉट कॅन्सल, राहिलं काय 2n इंटू 2n-1 इंटू 2n-3 डॉट 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 3 इंटू 1 अपॉन n फॅक्टोरियल. Next problem, the number of integral terms in expansion of root 3 plus 8th root of 5 bracket raised to 256. रूट 3 प्लस 8th रूट ऑफ 5 ब्रॅकेट रेज टू 256. याच्यामध्ये काय म्हणते की तुमचे इंटिग्रल टर्म्स किती आहेत म्हणते, इंटिग्रल टर्म्स. ठीक आहे. सो पहिलं तर इंटिग्रल टर्म्सचा आधी थोडासा विचार करूया, 1-2 टर्म्स लिहून. याचं एक्सपान्शन जर मी करायला गेलो तर 256c0 रूट 3 रेज टू 256 आणि ते रेज टू 0 म्हणजे किती झालं तुमचा 1 प्लस 256c1 रूट 3 रेज टू 255 आणि 8th रूट ऑफ 5 रेज टू 1 अँड सो ऑन. याच्यामध्ये बघा रूट 3 म्हणजे किती आहे तुमचा 3 रेज टू 1/2 3 रेज टू 1/2 होल रेज टू 256. इथं 2 ने भाग गेला त्याच्यामुळे 3 रेज टू कितीही नंबर आला, इंटिजर नंबर आला तरी आपलं काय होणार आहे, एक 3 रेज टू काही जरी केलं पण म्हणजे 3 रेज टू जर फ्रॅक्शनल नंबर असेल तर तुमचा आन्सर इरॅशनल येईल, परंतु 3 रेज टू जर इंटिजर असेल तर तुमचा आन्सर काय येणार आहे 3 इंटिजरच येणार आहे पूर्णतः. मग हे जर तुमचा आन्सर इंटिजर असेल, हा पण नंबर इंटिजर आहे, मग हा एक नंबर काय झाला तुमचा इंटिजर झाला. आता इथं भाग जात नाही 1/2 ने गेला म्हणल्यावर हे काय झालं तुमचा इरॅशनल नंबर झाला, हा पण इरॅशनल नंबर. मग टोटली हेच तुमचं काय होणार आहे इरॅशनल. म्हणजे काय होतंय जिथं जिथं ह्या 2 ने भाग जाईल तिथे तिथे तुमचा काय असणार आहे इंटिजर असणार आहे. आणि नुसतंच ह्या 2 ने भाग जाऊन भागणार नाही, 8 ने पण भाग गेला पाहिजे. म्हणजे 2 ने आणि 8 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे कशाने घ्यायला पाहिजे 2चा आणि 8चा एलसीएम न भाग गेला पाहिजे. मग 2चा आणि 8चा एलसीएम काय तुमचं तर 8 त्याचं एलसीएम आहे. 8 जर त्याचं एलसीएम असेल तर 8चा एलसीएम म्हणजे पहिली टर्म तुमची येणार 8, दुसरी टर्म येणार पॉवर 16 वाली, त्याच्या आधीची 0 आली 0 8 16 डॉट 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 तुम्ही किती पर्यंत जाऊ शकता 256. 256 चा 8 ने भाग जातो का मी एकदा चेक करतो. 256 अपॉन 8 8 त्रिक 24 8 दुने 16 येस जातोय. म्हणजे शेवटचा टर्म पण तुमचे काय असणार आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत एवढंच बघणं माझं काम आहे. सो tn इज इक्वल्स टू a प्लस n-1 इंटू d. बघा ना हे कोण आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. सो 256 इज इक्वल्स टू 0 प्लस n-1 इंटू 8. 8 न भागलं तर आताच भाग लावलाय पण किती झालाय तो 32. 32 इज इक्वल टू n-1 n इज इक्वल्स टू किती आला आपल्याकडे 33. सो हाऊ मेनी टर्म्स आर देयर, देयर आर 33 टर्म्स. देयर आर 33 टर्म्स ज्या इंटिजर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, coefficient of x raised to n in expansion of 1 plus x into 1 minus x raised to n.
ह्याचं म्हणणं काय आहे की ह्याचं जे एक्सपान्शन येईल 1 मायनस एक्स रेस टू एन, त्या एक्सपान्शनला तुम्ही कसं निवडा 1 प्लस एक्स ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यामध्ये एक्स रेस टू एन जिथं जिथं येईल त्याचा तुम्हाला काय सांगायचं आहे कोएफिशियंट. आता एक लक्षात घ्या, ह्या 1 न पण त्याच्या एका जनरल टर्मला मल्टिप्लाय करूया आणि ह्या x न पण त्याच्या एका जनरल टर्मला काय करूया आपण मल्टिप्लाय करूया. मग त्याच्यानुसार आपण ठरवूया की इथला r काय असेल आणि इथला r काय असेल. 1 into tr plus 1. tr plus 1 चा फॉर्म्युला असतो आपल्याकडे किती ncr x raised to r आणि y raised to म्हणजे मायनस x raised to n मायनस सॉरी मायनस x raised to r. मग आणि हे काय येणार तुमच्याकडं ncr, हो सॉरी इथं कोण आहे तुमच्याकडे x आहे ना आधी, सो x into ncr मायनस एक्स रेस टू आर. आता आपल्याला किती पाहिजे एक्स रेस टू एन पाहिजे म्हणल्यावर ह्या आर ची व्हॅल्यू किती आली पाहिजे तुमची एन आली पाहिजे ह्या केसमध्ये. आणि ह्या केसमध्ये बघा हे एक्स रेस टू 1 आणि हे एक्स रेस टू आर यांचं मल्टिप्लिकेशन किती होणार एनसीआर इंटू मायनस एक्स रेस टू. आता मी काय करतो ह्या मायनस एक्स रेस टू आर ला स्प्लिट करतो, मायनस 1 रेस टू आर आणि एक्स रेस टू आर. एक्स रेस टू आर प्लस 1 ह्या काय आहे एक्स रेस टू आर प्लस 1. ह्या केसमध्ये r प्लस 1 ची व्हॅल्यू n यायला पाहिजे आणि ह्या केसमध्ये r ची व्हॅल्यू n यायला पाहिजे. जर r ची व्हॅल्यू n असेल, r इज इक्वल टू n, पहिला प्रॉब्लेम येणार तुमचा ncn मायनस एक्स रेस टू n. आता इथं काय झालं तुमच्याकडे एक्स रेस टू n आलं आणि एक्स n वर डिपेंड करत आहे आता की जर तुमचा n हा ऑड असेल, n हा ऑड असेल तर हे मायनस मध्ये येईल, n हा इव्हन असेल तर हे प्लस मध्ये येईल. बघूया ह्याचं काय होतंय. आणि एंड nc, आता r प्लस n ची व्हॅल्यू सॉरी r प्लस 1 ची व्हॅल्यू जर n यायला पाहिजे तर r किती आला तुमच्याकडे n मायनस 1. सो nc n मायनस 1 मायनस 1 रेस टू n मायनस 1 आणि x रेस टू आपलं तुमच्याकडे 100% किती येणार इथं n येणार. सो पहिल्याचा कोएफिशियंट मी काय म्हणतो मायनस 1 रेस टू n इंटू ncn म्हणजे किती आला तुमच्याकडे 1 आला, प्लस याचा कोएफिशियंट किती झाला तुमच्याकडे ncn मायनस 1 ची व्हॅल्यू आली n आणि हा मायनस 1 रेस टू n मायनस 1. सो मायनस 1 रेस टू n मायनस 1. सो टोटली कोएफिशियंट बघा मायनस 1 रेस टू n कॉमन राहू द्या, असंच ठेवलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही. थोडंसं कधी समजा ह्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये सिम्प्लिफिकेशन असेल तर ते सिम्प्लिफिकेशन तुम्ही आरामात करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन वर आपण जाऊया. Coefficient of x raised to 7 in expansion of 1 minus x square plus x cube raised to 6. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय x raised to 7 चा कोएफिशियंट काढायचा आहे. कोएफिशियंट ऑफ x raised to 7. x raised to 7 चा काय काढायचं आपल्याला कोएफिशियंट. हे गणित काय म्हणतंय की x raised to 7 चा कोएफिशियंट काढा याच्या एक्सपान्शन मध्ये. आता एवढं 4 टर्मचं एक्सपान्शन आपल्याला करता येत नाही, 4 टर्मचं एक्सपान्शन आपल्याला करता येत नाही, त्याच्यामुळे आपण काय करणार याचं ह्याच्यामध्ये पहिलं 2 टर्म मध्ये कन्वर्ट होतंय का किंवा सिम्प्लिफाय होतंय का हे आधी बघून घेऊ आपण, त्याच्यानंतर पुढचं पार्ट. ह्याच्यामधून मग मी काय करतो 1 मायनस एक्स ला तसं ठेवलं, याच्यातून मी एक्स स्क्वेअर कॉमन काढतो. कोणता मायनस एक्स स्क्वेअर कॉमन काढला, आतमध्ये किती राहिलं याच्यातून काय कॉमन आलं तर जास्तीत जास्त 1 कॉमन येऊ शकतो. इथं राहिलं 1 मायनस एक्स होल रेस टू किती 6. सो 1 मायनस एक्स दोघांच्यात कॉमन निघाला, आतमध्ये राहिले 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 आणि ह्याचं पण रेस टू किती होणार 6. आता ह्याचे किती टर्म येणार तुमच्याकडे 7, ह्याचे किती टर्म येणार तुमच्याकडे 7. कसं येणार पहिली टर्म येणार 1, पहिली टर्म किती येणार 1, दुसरी टर्म येणार तुमच्याकडे प्लस nc1 म्हणजे 6c1 आणि x रेस टू 1. पुढची टर्म येणार 6c2 x रेस टू 2 प्लस 6c3 x raised to 3, 6c4 x raised to 4, 6c5 x raised to 5, 6c6 minus x raised to 6. 1 2 3 4 5 6 7 टर्म्स आहे. याच्या 7 टर्म आल्या इनटू याच्या 7 टर्म येणार. आता याच्या 7 टर्म कोणत्या कोणत्या बघा, 1 प्लस 6c1 माइनस एक्स स्क्वेअर रेस टू 1 प्लस 6c2
माइनस एक्स स्क्वेअर रेज टू 2 प्लस 6c3 माइनस एक्स स्क्वेअर रेज टू 3 प्लस 6c4 माइनस एक्स स्क्वेअर रेज टू 4 6c5 माइनस एक्स स्क्वेअर रेज टू 5 6c6 माइनस एक्स स्क्वेअर रेज टू 6. आता एक्स रेज टू 7 कुठं कुठं येत आहे हा आपल्याला पहिल्यांदा एक विचार करावा लागणार नाही. त्याच्यानंतर आपण ठरवणार की काय करायचं. पहिली गोष्ट ह्याला थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया. दॅट विल बी इक्वल टू 1 प्लस 6c1 ची व्हॅल्यू किती आहे 6 माइनस एक्स रेज टू 1 किती आला तुमचा माइनस एक्स, सो माइनस 6x. 6c2 ची व्हॅल्यू मी इथे काढतो 6 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल. 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू 1. सो 5 तरी किती झालं तुमच्याकडे 15. सो प्लस 15 माइनस एक्स चा स्क्वेअर किती झाला तुमचा प्लस एक्स स्क्वेअर प्लस 6c3 ची व्हॅल्यू किती येणार तुमच्याकडे पाहूया 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल किती झालं तुमच्याकडे हे आता 6 इंटू 5 इंटू 4 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाला 3 इंटू 2 इंटू 1 3 टू 6 5 चौक किती झाले तुमच्याकडे 20. सो 6c3 ची व्हॅल्यू किती झाली तुमच्याकडे 20 माइनस एक्स क्यूब ची व्हॅल्यू किती आली तुमची माइनस एक्स ब्रॅकेटचा क्यूब प्लस 6c4. आता बघा जी 6c6 ची व्हॅल्यू असणार आहे ती ह्याची असणार आहे, जी 6c5 ची असणार ती 6c2 ची असणार, जी 6c4 ची असणार 6c3 ची असणार आहे. 6c3 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली 20. सो 20x रेज टू 4 माइनस 65 कोणाचा एवढा असणार आहे 62 एवढा दॅट इज युअर 15x रेज टू 5 प्लस 1x रेज टू 6. हे झालं पहिल्याचं एक्सपान्शन. दुसऱ्याचं थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचं म्हटलं इंटू तर हा तुमचा 1 प्लस 61 ची व्हॅल्यू आता आपल्याकडे 1 माइनस एक्स स्क्वेअर रेज टू 1 की त्याला तुमचा माइनस एक्स स्क्वेअर. हे माइनस साइन आहे ते एक्स चं नाही एक्स स्क्वेअरचं आहे लक्षात ठेवा माइनस 6x स्क्वेअर. पुढे येते आपल्याकडे किती इकडे 62 ची व्हॅल्यू किती आली 15 माइनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर आल्यावर प्लस एक्स रेज टू 4. 6c3 ची व्हॅल्यू आली 20 एक्स स्क्वेअर चा क्यूब म्हणजे 3 दुणे किती झाले तुमच्याकडे 6. सो एक्स रेज टू 6 परंतु कसं येणार तुमच्याकडे माइनस एक्स स्क्वेअर चा मल्टिप्लिकेशन किती वेळा आहे तुमच्याकडे 3 वेळा माइनस एक्स स्क्वेअर. 64 परत एकदा 20 पुन्हा एकदा प्लस एक्स रेज टू किती झालं तुमच्याकडे 8 माइनस 15 एक्स रेज टू 10 प्लस एक्स रेज टू 12. आता पहा ह्या 1 ने मी ह्याच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत असताना एक्स रेज टू 7 कुठेही येणार नाही. ठीक आहे कारण 1 इंटू 1 1 झाला 1 इंटू 6 एक्स स्क्वेअर स्क्वेअर झाला इथं 4 होईल इथं 6 होईल इथं 8 होईल 7 येणार नाही. 7 येणार नाही त्याच्यामुळे आता मी कशाने मल्टिप्लाय करतो 6x ने मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो. 6x ने ह्याला मल्टिप्लाय केल्यावर 6x आला x रेज टू 1 आला इथं मल्टिप्लाय केल्यावर x रेज टू 3 येणार इथं मल्टिप्लाय केल्यावर x रेज टू 5 येणार आणि इथं मल्टिप्लाय केल्यावर x रेज टू किती येणार तुमच्याकडे 7. सो मला पहिली टर्म मिळाली x रेज टू 7 ची ती मी इथं लिहून काढतो. पहिली टर्म कुठली आली माइनस 6x इंटू माइनस 20x रेज टू 6. सो माइनस 6x इंटू माइनस 20x रेज टू 6. परत आता इथे x ने मल्टिप्लाय करताना कुठंच होणार नाही स्क्वेअर ने मल्टिप्लाय करत असताना 2 आणि 2 4 होणार इथं 6 होणार इथं 8 होणार इथं 10 होणार येणार नाही. क्यूब ने मल्टिप्लाय 4 x रेज टू 4 ला करावं लागेल तेव्हा तुमचं ती टर्म मिळेल तुम्हाला म्हणजे प्लस पुढची टर्म काय आली तुमच्याकडे इकडे खाली लिहितो लाईनीने प्लस माइनस 20x क्यूब इंटू 15x रेज टू 4 प्लस आता 4 ने पण येणार नाही 5 ने येईल 5 ने कोणाला मल्टिप्लाय करावं लागेल स्क्वेअर वाल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो माइनस 15x रेज टू 5 आणि माइनस 6x स्क्वेअर 5 ने झालं 6 वाल्याने मल्टिप्लाय केल्यावर कुठेही 7 येणार नाही. थोडंसं गणित पुस्तक जागा पुरत नाही दिसतंय का सगळं. सो नाव आता आपल्याला याचा पाहिजे कोएफिशिएंट माइनस 6 आणि माइनस 20 120 एक्स रेज टू 7 प्लस 15 दुने 30 300 माइनस वाले येतील एक्स रेज टू 7 आणि हे प्लस वाले 15 90 एक्स रेज टू 7. सगळ्यांच्यातून काय आलं एक्स रेज टू 7 कॉमन आला 120 प्लस 90 210 माइनस 300
दॅट इज इक्वल टू -90 x रेज टू 7. सो याचा कोएफिशियंट किती दिसतोय मला? -90. किती कोएफिशियंट दिसतोय मला याचा? -90. किती कोएफिशियंट दिसतोय मला याचा? -90. व्हॅल्यू बघा नीट. 15 येणार, हा 15 येणार आणि हा 6 येणार. सो लास्टच्या मल्टिप्लिकेशन मध्ये हे 15 नाही, हे पण किती आहे तुमच्याकडे? 6. साई किती झालं आपल्याकडे? 36. 120 मायनस 300 प्लस 36. हा 120 प्लस 36 किती आलं आपल्याकडे? 156 मायनस 300 x रेज टू 7. 156 मायनस 300 म्हणजे 300 मधून 150 गेले, 150 राहिले आणि आणखीन 6 गेले तर राहिले 144 मायनस x रेज टू 7. सो कोएफिशियंट किती आला त्याच्याकडे? 144. इथली आपली प्रिंटिंग मिस्टेक आहे, लक्षात ठेवा. प्रिंटिंग मिस्टेक. 15 इथे येणार, 15 इथे येणार, 26 6 1 1. सो पुढचा प्रॉब्लेम घेऊया. √3 plus 1 raised to 2n minus √3 minus 1 raised to 2n is an even integer, rational number, irrational number, odd positive integer. आपल्याला ह्याचा जो स्क्वेअर, ह्याचं जे एक्सपान्शन केल्यानंतर जे टर्म्स येतील ते काय आपल्याला ओळखायचं आहे? ऑड इंटिजर आहे का रॅशनल आहे का इरॅशनल आहे की इवन आहे का ऑड आहे का रॅशनल आहे का इरॅशनल आहे, एवढंच ओळखायचं आपल्याला. तर √3 plus 1 raised to 2n याच्या एक्सपान्शन मध्ये काय ना? 2nc0 √3 raised to 2n प्लस 2nc1 √3 raised to 2n minus 1 प्लस 2nc2 √3 raised to 2n minus 2 and so on. याच्यामध्ये काय येणार आहे? मायनस केल्यानंतर याची प्रत्येक टर्म प्लस मायनस येणार. म्हणजे पहिली प्लस तर दुसरी काय येणार तुमची? मायनस. म्हणजे ही टर्म प्लस येणार, ही मायनस येणार, ही प्लस येणार, पुढची मायनस येणार. आणि मायनस मुळे पुन्हा एकदा काय होणार? हे मायनस होणार, हे प्लस होणार, हे मायनस होणार, हे प्लस होणार. टर्म्स सेमच राहणार. मग कोणत्या कॅन्सल झाल्या? 2n वाली कॅन्सल झाली, ही 2n - 2 वाली कॅन्सल झाली. मग अशा 2n - 2 वगैरे वगैरे टर्म सगळं काय झालं? ते झाले कॅन्सल झाले. आता नीट लक्ष द्या. 2n हा कसला नंबर आहे? इवन नंबर आहे. 2n - 1 हा कसला नंबर आहे? ऑड नंबर आहे. आता 2n - 2 असतं तर यातनं मी 2 कॉमन काढला असता, n - 1 शिल्लक राहिला असता, √3 चा स्क्वेअर 3 झाला असता, 3 रेज टू एनी इंटिजर. माझा आन्सर काय आला असता? एक इंटिग्रल पार्ट आला असता. परंतु आता हे काय झालं? तुमचं √3 रेज टू कुठला पण एक ऑड नंबर असेल, समजा √3 रेज टू 3 केलं तुम्ही, समजा 3 रेज टू 3 केलं तुम्ही तर 9 आलं. आणि 9 चा स्क्वेअर रूट हा कसला नंबर आहे? इरॅशनल नंबर आहे. कसला नंबर आहे? इरॅशनल. मग हा इरॅशनल राहिला, इथला पण इरॅशनल राहिला, हा इरॅशनल राहिला, इथला पण इरॅशनल राहिला. त्याच्यामुळे जे सगळं काही बेरीज शिल्लक राहणार आहे ती तुमची काय राहणार आहे? इरॅशनल नंबर शिल्लक राहणार आहे. तुमची बेरीज काय शिल्लक राहणार आहे? इरॅशनल नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Seven raised to 103 is divided by 25. Then remainder is 7 raised to 103 is divided by 25. Then remainder is 7 raised to 103. त्याचा मी काय करतो? 7 raised to 1 into 7 raised to 102 केलं. आता ह्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी 7 into
7 स्क्वेअर रेज टू 51. ठीक आहे. सो दिस विल बी इक्वल टू 7 इंटू 49 रेज टू 51. सो 49 ला मी काय करतो आता 50 मायनस 1 रेज टू 51. तर 50 चा फायदा काय मला की जेवढे माझे 50 चे टर्म्स येतील त्याला मला 100% कशाने भाग जाणार, माझ्या 25 ने भाग जाणार आहे. 101%. ठीक. सो आता याचं एक्सपान्शन बघूया जरा. 7 इंटू 51c0 50 रेज टू 51 प्लस प्लस येणार मग आता ही दुसरी काय येणार तुमची मायनस 51c1 50 रेज टू 50 प्लस डॉट 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 शेवटची टर्म किती येणार तुमच्याकडे 1 येणार. शेवटची टर्म 1 येण्याचं कारण की 50 रेज टू 51 50 शेवटची टर्मला 50 रेज टू किती असणार तुमच्याकडे 0. त्याच्या आधीच्या टर्मला किती असणार 50 रेज टू 1 असणार आहे. जोपर्यंत ही 50 रेज टू 1 ची टर्म आहे ह्याच्या आधीची इथली तोपर्यंत सगळ्या टर्म मध्ये 50 आहेच या सगळ्यांमध्ये. म्हणजे ह्या सगळ्यांना कशाने भाग जाणार आहे 50 ने भाग जाणार आहे. म्हणजे 7 ने मी ह्या ग्रुपला एकदा मल्टिप्लाय करतो आणि 7 ने ह्या एकट्याला एकदा मल्टिप्लाय करतो प्लस. सो प्लस येईल का मायनस येईल शेवटची बघा आता पहिली प्लस दुसरी मायनस पहिली प्लस दुसरी मायनस रेज टू 51 म्हणजे 52 टर्म आले म्हणजे इव्हन टर्म झाली म्हणजे ही तुमची काय येणार आहे मायनस टर्म येणार आहे. सो आता मी काय करतो 7 इंटू ह्या सगळ्याला म्हणतो के ह्या अलीकडच्या ग्रुपला. सो 7 इंटू के मायनस 7 हे आता तुमचा काय आला नंबर आला. आता ह्याला तुमचा कशाने भाग जाणार आहे 25 ने भाग जाणारच आहे का तर ह्याच्या प्रत्येक टर्म मध्ये 50 आहे 50 आहे 50 आहे 50 ला 25 ने भाग जातो हे सगळ्यांना माहिती. आता राहिलं किती -7. -7 हा कधीच रिमाइंडर नसतो. -7 हा कधीच काय नसतो रिमाइंडर नसतो. मग मी काय करतो थोडीशी ऍडजस्टमेंट करतो. -7 रिमाइंडरचा काय विषय बघूया. समजा मी काय करतोय हे रिमाइंडरचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकदा तरी पण आता एकदा बघूया. समजा मी काय केलं एका 3k नंबरला जर 3 ने डिवाइड केलं तर डिवाइड होतंय का यस होतंय. रिमाइंडर किती राहिला तुमचा 0 राहिला का तर 3k. सो 3k प्लस 1 ला जर मी 3 ने डिवाइड केलं तर बघूया काय होतंय किती रिमाइंडर राहतोय. ह्याला भाग जाईल पण ह्याला जाणार नाही म्हणजे किती रिमाइंडर राहिला माझ्याकडे 1. 3k प्लस 2 ला जर मला 3 ने डिवाइड करायचं असेल तर इथं भाग जाईल याला भाग जाणार नाही. रिमाइंडर किती राहिला 2 आणि 3k प्लस 3 आल्यानंतर ह्याला भाग जातोय का 3 ने तर यस 100% जातो. पुन्हा एकदा रिमाइंडर किती राहिला 1 सॉरी 0 पूर्ण भाग गेला. मग आता हे पॉझिटिव्ह नंबरचा काही प्रॉब्लेम नाही 3 पुढे असल्यामुळे रिमाइंडर तेवढा राहणार. मायनसचा काय अर्थ आहे बघूया. 3k मायनस 1 ला 3 ने डिवाइड केलं तर डिवाइड होतंय का हो 100% होतंय. जे -1 मला पार्ट असतो तो जे -1 आलं तर ते खालून प्लस. आता बघूया याच्यात किती येणार -1 एक येईल -2 एक येईल आणि -3 एक येईल. पण -3 वाल्याला पण भाग जाणार आहे 3k वाल्या सारख्याला पण भाग जाणार आहे. हा याच्या सोबत जॉईन झाला हा जॉईन होतो कोणासोबत याच्या सोबत होतो सेकंड वाल्या सोबत आणि हा याच्या सोबत म्हणजे ज्यावेळेस हा याच्या सोबत -1 आलं की आपण त्याच्यात काय करायचं प्लस करायच्या काही गोष्टी. काय प्लस करू शकता तुम्ही -1 प्लस 4 -4 काय करू शकता तुम्ही +4 -4 जसं की 3k -1 प्लस 4 -4 केलं तर काय झालं 3k -1 -4 किती झालं तुमचं सॉरी -2 +2 करावं लागेल -2 +2. सो -1 -2 झालं -3 आणि +2. सो तुमच्या ह्याला भाग जातो पूर्ण आणि तुमचं रिमाइंडर किती राहतं इकडे 2 शिल्लक राहतो. म्हणजे आता मला पण इथं काय करावं लागणार आहे 25 ला भाग जातोय तर किती कमी पडतात 7. 25 किती 7 सॉरी 18 तर मला काय करावं लागेल -7 मध्ये +18 करावे लागतील आणि -18 करावे लागतील. -7 आणि -18 किती झाले तुमचे -25. सो 7k -25 प्लस 18. रिमाइंडर हा निगेटिव्ह नसतो लक्षात ठेवा. निगेटिव्ह नसतो त्याच्यामुळे मला त्याला पॉझिटिव्ह करायचं. मग पॉझिटिव्ह करण्यासाठी मी काय केलं ह्याच्यामध्ये 18 प्लस केले आणि 18 काय करून टाकले मायनस करून टाकले. सो 7k मायनस हा किती झाला 25 -7 -18 -25 प्लस 18. ह्या पूर्णला 25 ने भाग जाणार आहे का तर 100% जाणार आहे कारण ह्या 7 केला तर ऑलरेडी 25 ने भाग जातो. ह्या 25 ला पण 25 ने भाग जाणारच आहे. मग रिमाइंडर तुमचा किती राहिला आता 18 राहिला. दिस इज युअर रिमाइंडर.
लेट्स गो टू नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रल पार्ट ऑफ √2 + 1 raised to 6. √2 + 1 raised to 6 आपल्याला काय शोधायचं? इंटिग्रल पार्ट शोधायचा आहे. इंटिग्रल पार्ट ह्याच्या एक्सपान्शन मध्ये पूर्ण त्याचा एक्सपान्शनच लिहून घेतो. 6 आहे म्हणल्यावर टर्म 7 येणार आहे, पटकन लिहू शकतो आपण, काय प्रॉब्लेम येणार नाही. सो पहिलं काय ना तुमचं 6c0 √2 raised to 6, 6c1 √2 raised to 5, 6c2 √2 raised to 4, 6c3 √2 raised to 3, 6c4 √2 raised to 4, 6c5 √2 raised to 5. Oh, 6 5 4 3 2 आणि 0 1 2 3 4 5. हा चला ठीक आहे. 1 आणि प्लस 6c6 √2 raised to 0. √2 म्हणजे तुमचा किती? 2 raised to 1/2. √2 म्हणजे किती तुमचा? 2 raised to 1/2. √2 म्हणजे किती तुमचा? 2 raised to 1/2. 2 raised to 1/2 हा 2 ने ह्या 6 ला डिवाइड होणार. हा तुमचा इंटिग्रल पार्ट आहे. इंटिग्रल पार्ट ह्या 5 ला डिवाइड होणार नाही. हा तुमचा कसला पार्ट येईल? इरॅशनल पार्ट. कट. हा कसला पार्ट येईल? इंटिग्रल पार्ट. चालतंय. हा इरॅशनल, हा इंटिग्रल, हा इरॅशनल, हा इंटिग्रल. मग इंटिग्रल पार्ट काय काय आला? 6c0 म्हणजे तुमचा किती आला? 1. इंटिग्रल पार्ट किती झालं तुमचं? 6c0 √2 raised to 6 म्हणजे √2 into √2 into √2 into √2 into √2 into √2 6 टाइम्स. म्हणजे 2 चा मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स, दॅट इज युअर 8 प्लस 6c2. 6c2 ची मगाशी व्हॅल्यू काढली आपण, किती आली होती 6c2 ची व्हॅल्यू? 15. 6 फॅक्टोरियल आपण 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. 6 into 5 4 कॅन्सल झाला. आपण 2 3 जा 15 इंटू √2 raised to 3. ओ कुठे गेले? हा √2 raised to 4 म्हणजे किती झाला तुमचा? √2 raised to 1/2 raised to 1/4 2 raised to 2, that is your 4 plus 6